हात जोडते, पुन्हा इथे येऊ नका. जा तुम्ही इथून, जा. काय झाला काय रडा? सोडा. अण्णा, मला माझा संसार टिकवायचा आहे. पाटणकरासाठी रडतस? हो, नवरा आहे तो माझा. काय केल्यान त्यांनी तुझ्यासाठी? हा, कधी याक दागिनो तुझ्या अंगावर चढवल्यात? नाही. तुका वैती खायची गोष्ट दिल्यात? नाही. मग हे कित्या त्याच्यासाठी डोळ्यातनं पाणी काढतं? अण्णा, तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय? रताच बोलतय ना. बस झालं आता अण्णा. हे सगळं जर त्यांना कळलं असेल तर काय होईल? काय होईल? तो माका मारीत, तुझं जीव घेत? नाही अण्णा, खूप गरीब माणूस आहे तो, पण मनाने ना खूप मोठा आहे. स्वतःलाच त्रास करून घेईल. आणि हे सगळं आपल्यामुळे होत आहे असं वाटेल त्यांना. पण कुणामुळे होत आहे हे सगळं? माझ्यामुळे ना, तुमच्यामुळे होत आहे हे सगळं. पण ते निस्वार्थीपणे ना माझ्यावर खरं प्रेम करतात. पण मी काय करतेय मी? मला नको हे सगळं. जाओ तुम्ही इथून. हो, घाबरा नको. काय होणार नाही. कळला तर कळला. काय करणार तुझो घो? खाली मान घालून बघत राहा. नाहीतर बंदुकीची नळी दाखवली तर गप राहा. अण्णा, नवरा आहे तो माझा. मनान गप बसलंय. नाहीतर काय? तेव्हा अण्णांना एक गप बसणार होतं नाही. हा वय आता कसा मिळवायचा माका बरोबर करता. मला आता काही नकोय मला काही. मला माझी चूक सुधारायची आहे. मी कबूल करणार आहे सगळं त्यांच्या समोर. काय कबूल करणार हस? सगळं कबूल करणार आहे मी. या पापानीशी नाही जगू शकत मी. त्यांच्या नजरेला नजर नाही भिडवू शकत. त्यामुळे सगळं सांगणार आहे मी. सगळं मान्य करणार आहे. राक्षस तुम्ही, तुमच्यासारखा राक्षस मी अजून नाही पाहिला. पैसा नव्हता माझ्याकडे, दारिद्र्य होत. पण त्या दारिद्र्यातही सुख शोधत जगत होतो ना मी. तुमच्यासारख्या दागिन्यांनी नाही मोडू शकलो मी. नाही पैसा ओतू शकलो. पण प्रेम करत होतो कुमुदिनीवर. खरं प्रेम. अण्णा, तुम्ही तिला भुलवलत. माझी कुमुदिनी अशी कधीच नव्हती. तुम्ही नादाला लावलत तिला. तुम्ही जाळ्यात अडकवलत. सुषमाला मी बापाची माया देत होतो, पण ती पण माझी. अण्णा, तुमतो मी तुमच्या संपत्तीवर, तुमतो तुमच्या इब्रतीवर. हे 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 सगळे ना हे निघून जाईल. कमलाकर पाटणकर याने जगाचं भविष्य बघितलं. स्वतःच्या हातात त्या रेषेवर राहूचं अस्तित्व नाही बघू शकला तो. अण्णा, माझी वाणी खरी ठरेल बघा. सगळी पाप तुमच्यावर उलटतील. माझं आयुष्य शून्य केलं तुम्ही. माझं घर, माझा संसार, माझी मुलगी, काहीच माझं नाहीये. सगळं तुम्ही. झालं
झाला तुझा. मी वाईट माणूस असे, राक्षस असे, पण तू कोण असस? कमलाकर पाटणकर या नावाशिवाय तुझ्याकडे काय नाही. सांग काय असं, सांग. ए उठ, सांग माका काय आहे तुझ्याकडे? हा, बायले काय दिलंस तू? हा, बायले कधी काय दिलंस? पैसो, सुख दिलंस? नाही दिलं. सगळा मी दिलंय. म्हणान तुझ्या वांगडा नांदता, नाहीतर गेलं असतं सोडून, पण नाही गेलं. कारण तेका वयात सगळा मी दिलंय. म्हणान तुझ्या वांगडा गप संसार रेटत रावली. पाटणकर, खरं सांगू, तुझी जगायची लायकीच नाही. हा ए, आवाज खाली. आरडून काय होणार नाही. हा? काय करणारस तू? हा? माझा जीव घेणारस? कसो घेणारस? गळ आवळून, ते डोक्यात दोंड घालून? असा हिम्मत दाखव. दाखव तुझी हिम्मत. चल, दाखव हिम्मत. चल चल. ये असो, ये 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 असो. ए पाटणकर, जा काय झाला ता तुझ्या नशिबान. दुसऱ्याची नशिबा बघतस, कधी स्वतःचो हात बघितलंस? बघितलंस? ही बघ, ही बघ रेग. मरण लिवलेला असा. काय मरण? मी मारणार तुका? नाही, मी नाही मारणार. तुका मारून माझो मर्दपणा किती कमी करू मी? जा, वीर बघतस, बघतस, दिसता तळ तुका? दिसता? हा, पोहता येता? येता? 20 पुरुष खोल असा. एकदा आत गेलेला सहजासहजी चिता बाहेर येत नाही. पण तुका किती जगूचा? जगून काय करणार? असा जगणार बायको वांगडा तू? देतस जीव? देतस? जीव देऊची पण लायकी नाही तुझी, हिम्मतच नाही तुझ्या. तू काय माझा वाकडा करणारस? येत जाईन तुझ्या घरी, तुझ्या डोळ्यासमोर. काय करणारस? काय? काय नाही. निघ. पाटणकर बाईनू, ओ पाटणकर बाईनू. चोंट्या, काय? काय नाही, दळण घेऊन येले होते. दे. येत चहा घेणार का? हा, खरा तर घेऊन येले होते मी. अरे तयार आहे. मग चला तो ये.
बस. हा. चहा. चहा. हा हा हा. काय हा आता जरा बघित होत. झालं बघून? हा. पाटणकर बाईनू ह्या सगळा अण्णांनी दिलेला ना हो? चहा घे. हा. पाटणकर मुंबईला गेले. सुषमा आत्याकडे आहे ना, तिची खूप आठवण येत होती. मग हे म्हणाले मी मुंबईहून घेऊन येतो तिला. बरं झाला तू पीठ घेऊन आलास. अळू कुठे मिळतो का बघशील? यांना अळूवडी खूप आवडते. हे आल्यावर करायचं म्हणते. पाटणकर बाईनू सोंट्या, आता जे झालं ते झालं, पण चूक सुधारायची संधी मिळत असेल तर ती सोडायला नको, हो ना? हा. माझं एक काम करशील? हा हा बोला. तू हे सगळं ना अण्णांना जाऊन परत दे. घे. काय? हो घे. अजून बरंच काही ते सुद्धा देऊन टाकीन लवकरच. मला आधीच सगळं काही पुसून टाकायचंय. सोंट्या, ये तू. हा. ए चोंट्या, काय जातोस? काय जातोय म्हणजे? घरात जातोय. काय काम असा? काय काम असा? नादग्या, तुझ्या घराचो गडीयस की रखवालदार? हा. अरे घरात जाणाऱ्यांका पण विचारणा माझा काम असा. नाहीतर तुझ्यासारख्या रिकम टेकडे काय कमी असत चाय खाऊन येणारे? रिकाम टेकडो आणि मी आणि तुका काय वाटला रे? हा एकच घर असा माका गावात चाय खाव? हा. नाहीतर माका माहित असा अख्ख्या गावात तोंड मारत फिरते सगळ्यांच्या घराकडे तो. आणि ह्यो हात मगापासनं मागे कशाक धरलंस? काय लपवतस? ताच काम असा. अण्णांकडे काम असा माझा. हा. अण्णांकडे काम असात तर मग जा अण्णा उठल्यावर. असा कसा महत्वाचा काम? हा. म्हणजे काय अण्णांका झोपेत न उठवतलस? काय रे चोंट्या? हा अननू वाईस जरा काम होता काम. ये वर ये. होय लगेच येईल. कळलं रे, बघितलं माझी वळ. तू गडी असस गडी आणि मी अण्णांचो खास माणूस. काम कर गपचूप तुझा. हे? ही सुटकेस मुंबईला जातोय. मुंबई अचानक का? का म्हणजे? काम आहे माझं. आणि हो, सुषमालाही भेटून ये. खूप दिवस झाले बोललो नाही तिच्याशी, भेटलो नाही तिला. जमलंच तर घेऊन येईन तिला परत. तुलाही आठवण येत होती ना तिची? मी निघतो, मला उशीर होईल, गाडी सुटेल. अहो ऐका तरी. अहो
सरिता सगळे आहेत का ग घरात? बहिणी माका माझी कामं असत. अशी काही अगं सरिता, अगं सरिता, अगो बाई पाठवू नको बाई. तुम्ही कधी येलास? आत्ताच आले. बसा ना. नाही नको, खरंच बसायला वेळ नाही. काय झाला? मला सांगा, आमचे हे इथे येऊन गेले का हो? म्हणजे घराकडे नाही असत? नाही ना, काहीच कळत नाही कुठे गेले. मी सगळीकडे शोधलं. मला असं वाटलं की कदाचित इथे येऊन गेले असतील. नाही, हैसर नाही इले. आणि हैसून गेले असते ना तर हाक तरी मारली असती. असं करतात हे. अक्षरशः जीवाला घोर लागलाय माझ्या. काय झाला? भांडणं झाली काय? नाही म्हणजे वाद झालो काय? नाही ते अवैध तरी कसो? तुम्ही दोघा एकमेकांका किती सांभाळून घेतास, समजून घेतास. काळजी करू नका, येतील ते. हां बसा, मी चाय ठेवते. बसा. हां काय झाला? हा, मला वाटलं की अण्णांना जाऊन विचारते, कदाचित त्यांना माहित असेल. अहो ते घरात नाही असत. कधी बाहेर गेले? अहो त्यांच्या याळा कोण बघता? तुम्ही बसा, चाय घ्यावा. नाही नको. अहो असा काय? चेहरा बघा कसं उतरलो तुमचं. बस 2 घोट घेवा तर तरी वाटत. या बसा. घेवा. अहो घेवा, चाय घेवा. वाज घेवा. अहो बाईचं आयुष्य काळजी करण्यात जाता. घराची काळजी, घोवाची काळजी, पोरांची काळजी. काय करतलो? मायाच तेवढी भरलेली असाना काळजात. पण तुम्ही भ्या नको. ते कामासाठीच गेले असतील, येतील परत. अहो आमचे हे तर 2-2 दिवस बाहेर असतात. कधी येतील ते सांगू केना नाही. काळजी वाटता, पण मग हे काय, आशेन दाराकडे डोळे लावून बसायचा. या काम करा, दारावर भांडा उपडी ठेवा. नाही, माझा विश्वास नाही. अहो धीर येता या सगळा करू. कुंकवासाठी करूचा लागता. काळजी करू नको, येतील परत ते. हा येते. बर. बरं ठीक आहे, निघा तुम्ही. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. नमस्कार नेने साहेब. पोलीस स्टेशनला गेलो होतो. तुम्ही घटनास्थळी गेल्याचं समजलं म्हणून आलो इकडे. नेने साहेब, या केसमध्ये जरा जास्त दखल घेत आहे असं वाटत नाही तुम्हाला? हो, का नाही घेणार? सरकारी माणूस, गावातला सज्जन माणूस. सज्जन? अहो पण पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला आहे आणि त्या रिपोर्टमध्ये अल्कोहोल सापडलंय पाटणकरांच्या. काय? अल्कोहोल?
पाटणकरांच्या हो, त्या माणसाला सुपारीच्या खांड्याचं व्यसन नाही आणि अल्कोहोल कसं काय सापडलं? हो, हा साधा सरळ माणूस पैसे येतात कुठून? काय होतंय काय कळत नाही. हो, पण सध्या तरी हेच सत्य आहे. सत्य समोर आल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पण पाटणकरांना काहीतरी अडचण आली असणार, त्याशिवाय ते दारूला स्पर्शही करणार नाहीत. आणि पैशाचं म्हणाल तर कुणाला नको आहेत पैसे? अहो, नको नको म्हणताना सहज हात पुढे गेला असेल लाच घ्यायला तर सांगता पण येत नाही. पण माणूस म्हणाल तर उत्तम माणूस पाटणकर. काहीतरी गरजेपोटीच त्यांनी हे केलेलं असणार आणि मग स्वतःची लाज वाटायला लागली त्या भल्या माणसाला आणि असं काहीतरी करून घेतलं. चोंगट्या, हे काय असत? अरे सकाळी घरातून बाहेर पडले ते इलेच नाहीत. देव माणूस होते पाटणकर. आजवर गावात सगळ्यांनी माका नावं ठेवले. सगळ्यांवागडा मी वाईट वागले. पण या माणसाकडे बघितल्यावर माका स्वतःची लाज वाटायची. तो माणूस देवासारखो हसायचो, शांत बोलायचो. आमच्या घरातले झाले होते पाटणकर. आमच्या घराची दाराज कायम त्यांच्यासाठी उघडी असत. कसलो राग असलो तरी या माणसाचा तोंड बघितला तर राग खैच्या खै निघून जायचो. काय आणि किती बोलणार पाटणकरांबद्दल. इंदू, माका मन मोकळा करू दे. तुमका वाटत असत की अण्णा असो कसो वागता तर या अर्थ लागला नाही ना. पण या अण्णामध्ये माणूस थोडं शिल्लक असा. काळजाच्या जागेवर दगड बसवलेला नाही हा. वहिनी, या गावातलो जबाबदार माणूस म्हणून सांगते, आजपासून या घराची जबाबदारी माझी. तुमका काय कमी पडाक देणार नाही. छोटे पाटणकरांची आठवण घरात लावून ठेवा. या घरात पाटणकर नाहीत. येत आहे महिने, येत आहे सुषमा. येत आहे. थांबा थोडा वेळ खायचं. काय व्हाय नको तर बघा. बरं. छोटे
काय झालं आता? माका ना आईंच्या चांगुलपणाचं कधी कधी लय राग येता. काय? अहो नाही तर काय, ह्यो चांगले वागत राहतील आणि लोकांना फसवत राहतील. सरिता, काय झालं सांगशील? हो आता माका सांगा, ते पाटणकरांकडे जेवणाचे डबे द्यायची काय गरज होती? खूप असं कसं म्हणतोस? त्यांच्याकडे काय झालं कळतं ना? घेवा आस तसो लेख. माका सांगा, बाकीची घरं काय नाही असत आणि कोणच उपाशी राहणार नाही. आणि जी बाई स्वतःचं लगीन झालेला असताना अण्णांमागडा प्रेम प्रकरण करताना ती बाई कधी घोवाच्या आठवणीत उपाशी राहूची नाही. सरिता, हळू बोल. मी काय करू तर सांगा ना मगे. की आता काय ऐकणार नाही. अण्णा पण ऐकणार नाही. आता कशी त्यांची वाट मोकळी झाली आहे ना. अण्णांनी तिची तिजोरी भरला नी आणि ही माऊली जेवणाचे डबे देता. सरिता, डोके शांत ठेव. आता जरा पाटणकरांचा दिवस कार्य होईपर्यंत वाद नको. मला वाटतं नंतर सगळं व्यवस्थित होईल. डोका शांतच ठेवतोय मी. जा होयत ना आता बघत राहतोय. पण मी सांगून ठेवतोय, या काही व्यवस्थित होणाऱ्यातला नाही असता. कमलाकर पाटणकरांच्या मृत्यूची चौकशी करायला आलोय. या आत या. या. अगं बाई, पोलीस बस. हो. कुमुदिनी, अगं काय प्रकार आहे हा सगळा? हे बघा, घाबरण्याचं काही कारण नाही. यांच्याकडून काही प्रश्नांची उत्तर अपेक्षित आहेत आम्हाला. पण तुम्ही उभे का? बसा ना. हो मॅडम, तुम्ही पण बस. बस नाही, असू देत. बरं, आपण? या माझ्या नणंद, यांची मोठी बहीण, मुंबईला असतात. कमलाकर कधी आत्महत्या करेल असं वाटलं सुद्धा नव्हतं. तुम्ही इथं यायचं कारण? सुषमाला घेऊन आले. ही कमलाकर पाटणकरांची मुलगी. हो, आमची मुलगी. काही दिवसांसाठी आत्याकडे गेली होती. हिला आणायला मुंबईला जातो असं सांगितलं, पण आलाच नाही. या म्हणतात ते खरं आहे का? हो. बरं, पण मुंबईला जातो असं खोटं कारण का सांगितलं मिस्टर पाटणकरांनी? म्हणजे घरात काही वाद? नाही. मग कोणाशी भांडण वगैरे, वैर? अहो, कुणाच्याच वाटेला नाही जायचं माझा भाऊ. आपलं घर आणि आपण. बरं, त्यांच्या ऑफिस मधल्या कामाविषयी काही बोलणं व्हायचं का तुमच्याशी? नाही, कामावरून कधीच काही चर्चा नाही व्हायची. काय ना, त्यांच्या डेड बॉडी सोबत खूप सारे पैसे सापडले. पण पैशांचा आणि मृत्यूचा काय संबंध? आहे ना.
संबंध स्पष्ट आहे. कशावरून पाटणकरांनी लाच घेतली नसेल? अहो साहेब, काय बोलताय तुम्ही? तुम्ही कुठेही चौकशी करा, कामाच्या बदल्यात यांनी कोणाकडनं दीड दमडी सुद्धा घेतली नाही.